स्वागत आहे. प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही भरपूर भाज्या मिक्स करून केलेले मोमोज खाल्ले असतील, तर आज मी एक नवीन मोमोज कसे बनवायचे हे आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. इकडे मी रवा घेतलेला आहे, साधारण 2 वाट्या मी रवा घेतलेला आहे आणि मिक्सरला मी फिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी डाळीचं पीठ टाकणार आहे. आता डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे, ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे मळून घेणार आहोत. आता मी हे बारीक केलेलं रवाचं मिश्रण आहे ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता इकडे आपल्या ह्या रव्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, तेलाचं मोहन पण टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता मी हा गोळा मस्तपैकी मळून ठेवलेला आहे. याला थोडंसं तेल लावून आपल्याला मुरत ठेवायचं आहे. आता इकडे मी 3 बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे उकडून घेतलेले आहे. आता याची साल काढून घ्यायची आहे. तर आता हे बटाटे मी सोलून घेतलेले आहे. आता याला मॅश करून घ्यायचं आहे काटेरी चमच्याने. तर बटाटे चांगले शिजू द्यायचे आहे. इकडे आपले सर्व बटाटे शिजले आहे. मी काटेरी चमच्याने चांगलं मॅश करून घेतलं आहे. इकडे मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाले की आपल्याला आता मस्त त्याच्यामध्ये जिरं तडतडायला टाकायचं आहे. इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे. मोहरी टाकायची आहे. आता इकडे मस्तपैकी आपलं बटाट्याचं जे मॅश केलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आहे. आता हे मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता याच्यावर आपण फोडणी जी आपलं आलं लसणाची फोडणी आहे ती परतून घेतली ती टाकायची आहे. तडका पॅनमध्ये मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट परतून घेतली आहे, ती टाकून घेतली आहे. आता याच्यावर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट टाकणार आहे मी अर्धा चमचा. थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे. चिमूटभर हळद टाकल्यानंतर मीठ टाकणार आहे 1 चमचा. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे मोमोज खरंच खूप सुंदर लागतात आणि मुलांना पौष्टिक पण असतात. तर तुम्ही हे अशा पद्धतीचे नक्की करून बघा. तुम्ही उकडीचे पण मोमोज भरपूर खाल्लेले असतील, पण अशा पद्धतीचे तुम्ही नक्की करून बघा. आता आपण उलटा चमचा करून व्यवस्थित आपण हे बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. आता मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. आता मी हे पीठ चांगलं व्यवस्थित पोळपाट लाटण्यावर व्यवस्थित मळून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मुरलेलं आहे, एकदम मऊसर झालेलं आहे. आता मी छोटासा गोळा कट करून घेणार आहे आणि त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मी हाताने व्यवस्थित त्याला मळून घेणार आहे आणि लाटणं घेऊन त्याला लाटून घेणार आहे. इकडं मी लाटणं घेतलं आहे आणि आपण व्यवस्थित मस्तपैकी चपाती लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला हे पीठ लाटताना खूप पातळ नाही लाटायचं आहे किंवा खूप जाड पण नाही लाटायचं आहे. आता हे मस्तपैकी मी लाटून झालेलं आहे. आता तुमच्याकडे कटोरी असेल किंवा ग्लास असेल, त्याला धार असेल तर त्याचा वापर करून तुम्ही अशा छोट्या छोट्या पोळ्या कट करून घेऊ शकता.
म्हणजे मोमोज एकसारख्या आकाराचे येतील. तर तुम्ही बघू शकता मी 3 आणि ते 2 5 छोट्या छोट्या पोळ्या कट करून घेतलेल्या आहे. आता बघा तुम्ही एकसारख्या आपल्या अशा पोळ्या आपल्या झालेल्या आहे. आता आपण याला भरून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता इकडे मी बटाट्याचं मिश्रण घेतलेलं आहे, जे आपण परतून घेतलेलं होतं ते. तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता मी याच्यावर भरून घेणार आहे. आता याला मोमोजचा शेप द्यायचा आहे. असं चिमटीत पकडून त्याला थोडंसं गुढी पाडून आपण असं मोमोज बनवून घ्यायचं आहे. तर बघा आपलं एक मोमोज बनवून तयार आहे. असे मी परत एक भरून घेत आहे. बटाट्याचं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मोमोजचा शेप देऊन द्यायचा आहे. तुम्हाला जशा पद्धतीने वाटेल तसं तुम्ही शेप देऊ शकता. बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित मध्ये दाबून घ्यायचं आहे आणि मग त्याला शेप द्यायचा आहे. आता हा मोमोजचा शेप बनवून तयार आहे. असे मी 2-3 बनवून घेणार आहे, मग आपल्याला तळायचे आहे. आता मी इकडे सर्व मोमोज मस्त बनवून घेतलेले आहे. तर आपल्याला आता तळायला पण कढईत तापत ठेवायची आहे आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर आपले मोमोज आता बनवून तयार आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. कढई गरम झालेली आहे आपली. आता आपण कढईमध्ये मोमोज टाकून घेणार आहोत. तेल मस्त हलकं गरम झालेलं आहे. आता आपल्याला मोमोज मस्त टाकून घ्यायचे आहे आणि छान तळून घ्यायचे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की तुमची राय मला नक्की सांगा. आता याला मस्तपैकी आपण मीडियम तेलवर मस्तपैकी त्याला तळून घेणार आहोत. आता याला छान मस्त हलकासा कलर यायला लागलेला आहे. हलका ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. तर आपण आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आपले मस्तपैकी कलरफुल असे मस्त मोमोज छान झालेले आहे. पौष्टिक असे. तुम्ही सॉस असेल तर सॉस बरोबर तुम्ही त्याला खाऊ शकता. तर इकडे मी थोडा सॉस घेतला आहे, टोमॅटो सॉस. तर आपले आता हे गरमागरम मोमोज खाण्यासाठी एकदम रेडी आहे. खूप सुंदर झाले मस्तपैकी.